मित्रांनो नमस्कार. जानकारी मराठी मिक्समध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो आपण हा एकरभर गहू टाकलेला आहे. तर आपण चला आज गव्हाबद्दल थोडी माहिती घेऊया. तर बरेच शेतकरी पेरून गहू करता. आपण फोकून जाळून पाणी भरलेलं आहे. म्हणजे मी काय केलंय 40 किलो बी होतं ना, त्याच्यामध्ये मी 20 किलो 20-20 किलोचे 2 भाग केले. 20 गुंठ्याचा तुकडा आला 20 किलो आणि 20 गुंठ्याला 20 किलो असं 40 किलोची आहे. त्याच्यात मी एक तुकड्याला 3 वेळेस फोकायला गेलो. का? तर बीचं वितरण समान झालं पाहिजे वावरामध्ये. त्यामुळे मी 3 वेळेस पेरलं ते, फोकलं ते. कारण होतं एकसारखे दाणे पडायला पाहिजे आणि गहू एकदम चांगल्या पद्धतीने म्हणजे सारख्या अंतरावर पडायला पाहिजे. त्यामुळे मी 3 वेळेस पेरला आणि व्यवस्थित पाहून कुठं दाट वगैरे होत नाही ना आणि जी हाताची ही होती फेकण्याची पद्धत ती एकसारखी होती. त्याच्यामुळे गहू एकसारखा उतरलेला आहे. कुठेही दाट नाही, कुठेही पातळा नाही. तर मित्रांनो तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने गहू पेरला जातो कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो याला आता मी काय करणार अ, तणनाशकाची फवारणी मारणार. त्यानंतर याला 20-25 किलो एकरी युरियाचा डोस देईल. थोडीशी म्हणजे एक गोण बी टाकली तर काही अडचण नाही तर दुसरा डोसही त्याच्यानंतर युरियाचाच देणार आहे. परत मॅग्नेशियम सल्फेट 0.5% आणि 19-19चं 1% प्रमाण घेऊन एक फवारणी करणार आहे. म्हणजे त्या गव्हाला ताकद यायला पाहिजे. जर तुम्हाला वाटलं तर सूक्ष्म अन्नद्रव्याची ही फवारणी घेऊ शकता. परत याच्यावर बरेच सारे रोग येतात. बुरशीनाशक, कीटकनाशकांची फवारणी केली तरी चालते. जर मला वाटलं तर मी फवारणी करेल. आपण रोग पाहून म्हणजे त्याला हे करणार आहोत. पूर्व हे करतात म्हणजे पहिलेच फवारणी करून घेतात. तर तसं आपल्याला नाही करायचंय. जर वाटलं तर मोह वगैरे दिसला तर फवारणी करू. नाहीतर नाही, फवारणी नाही केली तरी चालते. तर या गोष्टी मी करणार आहे आणि आपलं उत्पन्न एकरी अ, आपल्याला पण माहिती आहे चांगल्या क्वालिटी म्हणजे काळ्या जमिनीत 20 क्विंटल एकरी येतं. आपल्या वावरात 17-18 क्विंटल एकरी येतं. आपण काही मोठा एक करत नाही. तर 15 पोते फिक्स धरून चालायची आता आपल्या एकरमध्ये. तर मित्रांनो तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने पेरणी केली जाते? बैलाच्या सहाय्याने, ट्रॅक्टरच्या सहाय्याने की ठोकून केली जाते? कमेंटमध्ये सांगा आणि त्याचं उत्पन्न कसं मिळतं तुम्हाला तेही कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो पेरणी कशीही असो, खत नियोजन, पाणी नियोजन आणि मेहनत व्यवस्थित असली ना, तर उत्पन्न मिळतंच मिळतं. तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.